पहा हे झालं आपलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आपण बघितलं. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल वेगळ्या फॉर्ममध्ये याला कसं लिहू शकतो आपण, जसं तुम्हाला मी केसेस सांगितल्या त्या सॉलिड स्पियर आहे, स्पेरिकल शेल आहे, याच्या काही आपण 2 केसेस बघणार आहोत. पण त्याच्या आधी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल वेगळ्या फॉर्ममध्ये आपण कसं लिहू शकतो ते एकदा सांगूया. लक्ष द्या. जसं आपण डेफिनेशन सांगितलं तर पोटेन्शियल वर्क डन पर युनिट मास, आणि इथं वर्क डन निगेटिव्ह मध्ये असतं म्हणून पोटेन्शियल कशामध्ये असतं, निगेटिव्ह मध्ये. यालाच आपण कसं घेतलं होतं, V मायनस GM/R हे घेतलं का सर, वर्क डन बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपण घेतलं होतं. याला वेगळ्या फॉर्म मध्ये कसं लिहिलं, आपल्याला माहिती आहे हे आहे मास M, हा एक P पॉइंट आहे. या P पॉइंटला एक टेस्ट मास स्मॉल m, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स काय होतं बेटा, x, किंवा याला आपण म्हणूया A पॉइंट. या इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किंवा याला आपण XA म्हणूया. आणि दुसरा पॉइंट कुठं आहे, इन्फिनिटीला आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे याला आपण XB म्हणूया. जो B पॉइंट आहे कुठं आहे, इन्फिनिटी. तिथपर्यंत डिस्टन्स कोण असणार आहे, XB. हे डिस्टन्स काय, XA. हे डिस्टन्स काय असेल आपलं, XB डिस्टन्स. मला पोटेन्शियल काढायचं, मला हा एक युनिट मास इथून म्हणा, हा इन्फिनिटी पासून एक युनिट मास इथपर्यंत कॅरी करायचं, आणायचं. त्याच्यासाठी लागलेलं वर्क डन म्हणजे माझं काय असतं, पोटेन्शियल असतं. मग आता हेच जर छोटंसं डिस्प्लेसमेंट असेल dx, वर्क डन पण dw. स्मॉल डिस्प्लेसमेंट स्मॉल वर्क डन, ग्रेटर डिस्प्लेसमेंट ग्रेटर वर्क डन. मग आता याच्यामध्ये मी असं वेगळ्या फॉर्म मध्ये घेऊ शकतो का, पहा मला इथं पोट करतो, वर्क डन बरोबर F इंटू dx. लक्षात आले. मग आपल्याला माहिती आहे फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स Gm स्मॉल m बाय r स्क्वेअर. पण इथं डिस्टन्स काय घेतोय मी, x स्क्वेअर. x और r डिस्प्लेसमेंट और डिस्टन्स काही घेऊ शकतो, x y z तुम्हाला जे पाहिजे ते घे. जनरल आपण r घेतोय, काही बुक्स मध्ये आपण x घेतो. पोटेन्शियल ट्रायंगल इन टर्म्स ऑफ वर्क डनच्या फॉर्म कसं येणार पहा. वर्क डन बरोबर कुणाकुणाला जमतो पहा, F इंटू dx. F बरोबर GM m बाय x स्क्वेअर डिवाइड बाय dx. हे वर्क डन आहे. किंवा डायरेक्ट लिहू शकतो आपण dv इज इक्वल मायनस वर्क डन बरोबर काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट dx बाय m. F बरोबर कोण असतं, मायनसला मायनस G कॅपिटल M स्मॉल m बाय x स्क्वेअर. आणि हे m ला m आणि dx ला dx. m कॅन्सल. dv इज इक्वल टू मायनस G कॅपिटल M बाय x स्क्वेअर इंटू dx. आता बोथ साइड्स dd दिसतंय, मग याला आपण इंटिग्रेट करावं लागेल. ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, इंटिग्रेशन ऑफ dv मायनस पा हे Gm कॉन्स्टंट आहे, Gm बाहेर काढलं. इंटिग्रेशन ऑफ 1 बाय x स्क्वेअर इंटू dx. पाहिलं, जर x स्क्वेअरचे इंटिग्रेशन असेल किंवा याला असं म्हणू शकतो आपण इंटिग्रेशन ऑफ 1 बाय x स्क्वेअर, याला मी असं लिहू शकतो का, इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर मायनस 2 इंटू dx.
यालाच मी अशा पद्धतीने लिहू शकतो, खालचा +2 वर जाऊन जातो -2. याचे इंटिग्रेशन काय होतं, इंटिग्रेशन मध्ये पॉवर काय होतो +1 डिवाइड बाय तेच. मग काय होईल पहा, वरचा पॉवर प्लस होतो किती, x टू द पॉवर -2 + 1 -1 डिवाइड बाय -2 + 1 -1. आलं. आता जर समजा इथे इंटिग्रेशन करते वेळेस मला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट टाकायचं आहे. मॅक्झिमम कुठपर्यंत आहे आपलं डिस्प्लेसमेंट xb म्हणजे xb अप्पर लिमिट लोअर लिमिट, अप्पर लिमिट लोअर लिमिट म्हणजे मी याला -x चा पॉवर -1 हे असं लिहू शकतो, याचे इंटिग्रेशन. पण इथं xa xb अप्पर लिमिट लोअर लिमिट, याच्यामध्ये एक वेळेस अप्पर लिमिट टाका मायनस लोअर लिमिट टाका, म्हणजे काय येणार आहे xb पॉवर -1 मायनस xa लोअर लिमिट हे मायनस अप्पर मायनस लोअर, लोअर ऑलरेडी मायनस होतं, मग अप्पर कशामध्ये आहे पॉवर, हे बी मायनस, लक्षात येते मायनस एक्सच्या ठिकाणी एक्स बी टाकलो, मायनस एक्सच्या ठिकाणी एक्स ए टाकलो, और मायनस मायनस प्लस, हे प्लस आधी घेऊयात आणि हे नंतर घेऊयात. मग इक्वेशन कसं तयार होईल बाबा, xa चा पॉवर -1 मायनस xb पॉवर -1. आता बघ बाळा, पॉवर -1 आहे म्हणजे ते कुठं असतं, याला मी असं लिहू शकतो का 1/xa मायनस 1/xb याचे इंटिग्रेशन आहे. म्हणून मग मी डायरेक्ट याला इक्वेशन घेऊ शकतो बाबा, dv चे इंटिग्रेशन v मायनस gm in bracket 1/xa minus 1/xb. मग हे xb डिस्टन्स काय आहे आपल्याला माहिती आहे, xb इज इक्वल टू काय बेटा इन्फिनिटी. मग याला मी असं लिहू शकतो का v इज इक्वल टू, थोडंसं पेन चेंज करू आपण बाळा, v is equal to minus gm by xa. का मग इथं xb बरोबर काय असणार आहे इन्फिनिटी आहे का नाही, पुट करतो. मग शेवटी आन्सर काय आहे हे पहा, v is equal to minus gm by xa. आता हा जो xa आहे म्हणजेच x म्हणजेच काही मध्ये काय दिलेलं आहे r, म्हणजे v इज इक्वल टू मायनस gm बाय r. पाळानो पहा, आपण मगाशी काय बघितलं, हे मायनस gm बाय r ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काढतोय दोन बॉडी, मायनस कॅपिटल G कॅपिटल M बाय स्मॉल r. मग याच्यामध्ये आता वेगळ्या पद्धतीने आपण काढतोय इंटिग्रेशन करतो, ज्यावेळेस आपण त्याला दोन लिमिट देतो. म्हणजे हा पार्टिकल आहे, हा बॉडी आहे, ह्या बॉडीला इक्वल करायचं ॲट पॉईंट ए वर असं, तर डिस्प्लेसमेंट काय असेल, डिस्टन्स सेंटर टू ए पॉईंट एक्स ए, आणि इन्फिनिटी पॉईंट आपण घेतोय तर आम्ही बी पॉईंट घ्यायचा. एक इन्फिनिटीवर खूप दूर डिस्टन्सवर एक पॉईंट घेतला, त्या पॉईंटला नाव दिलं आपण बी. मला काय करायचं पोटेन्शियलच. मग सर पोटेन्शियल चेंज होतं ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट चेंज होणार. पोटेन्शियल आपल्याला माहिती आहे बाबा, v इज इक्वल मायनस w बाय m, वोल्टेज बरोबर f इंटू dx आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट. फोर्स माहिती मला काय होता बाबा, gmm बाय r स्क्वेअर किंवा याला x स्क्वेअर म्हणा, जे माहिती ते. जर मी इथं x घेतलं तर विथ रिस्पेक्ट टू ds घ्यायचं, जर इथं r घेतलं तर काय घ्यायचं
डी आर घ्यायचं बेटा. इथं जर वाय घेतलं तर इथं डी वाय हे ना एफ डी वाय हे म्हणजे स्क्वेअर डी एक्स आर स्क्वेअर असेल तर डी आर वाय स्क्वेअर असेल तर डी आर. जिथं जसं हे असेल तसंच हे पाहिजे डिफरन्सिएशन रिस्पेक्ट हेच पाहिजे. मग इथंच आपण समजून जातो की नेमकं होतंय. व्हॅल्यू टाकली एफ वर्गाचा फॉर्म्युला डी एक्स करतो या डिफरन्सिएशन. आता आपण काय करतो इंटिग्रेट करतोय इंटिग्रेटिंग करतोय 1/x² त्यालाच आपण x चा पावर काय घेऊ शकतो आहे ना हे 1/x² dx त्यालाच आपण कसं लिहू शकतो खालचा +2 वर जाऊन टाकतो -2 dx याचं इंटिग्रेशन याला लिमिट घेतलं लोअर xa हा xb पा याचं इंटिग्रेशन इंटिग्रेट करताना पॉवर काय करायचं +1 न वाढवायचा -2 + 1 काय येतं -1 आणि डिवाइड मधून सुद्धा -2 + 1 -1 म्हणून आपण टाकलं -1 -1 घेतले -x 1 ते इकडे टाकायची गरज नाही पॉवर -1 आहे. अप्पर लिमिट टाकलं आणि ही लोअर लिमिट xb/x एक वेळेस काय करायचं असतं या x च्या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस पुन्हा x च्या ठिकाणी लोअर लिमिट पा अप्पर लिमिट टाकलं मायनस लोअर लिमिट टाकलं लोअर ॲज इज आपण जसं आहे ही टर्म या टर्मच्या ठिकाणी टाकायचं मायनस मायनस प्लस झालं -xb + xa इथं आहे माहिती आपण xa मायनस पॉवर 1 सॉरी xa पॉवर -1 -xb पॉवर -1 हे इकडचं मायनस इकडे घेतलं हे दोघांचं प्लस आणि याचा पॉवर -1 आहे म्हणजे ते कुठं असतं डिवाइड याचा पॉवर काही नाही म्हणजे काय झालं +1 वर गेला असता तर काय आला असता -1 याचा पॉवर +1 हीच टर्म आहे आणि हे आपण इंटिग्रेट करतो म्हणजे इथली जी टर्म आहे ते डायरेक्ट इथे घेतो मायनसला मायनस gm के. आता xb पॉइंट कुठं आहे बाळाला ते इन्फिनिटीला आहे मग इन्फिनिटी xb इन्फिनिटी फक्त राहिलं काय 1/xa -gm/xa हेच आहे पहा. पण आपल्याला सवय हे बघायची नव्हती आपल्याला सवय gm/r ची होती. x घ्या y घ्या xa घ्या किंवा x किंवा r घ्या r घेतलं तर असं येईल xa घेतलं तर असं येईल फक्त s घेतलं तर असं येईल कहा घ्यावं नाही फक्त x हे आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल स्पिअरसाठी आणि स्पेरिकलसाठी कशा असतात हे बघूया. पुन्हा एकदा बाबा बघून घे जिथं डाऊट वाटतं तिथं विचारत चल अडचण आली लगेच थांबायचं आहे कॉल कर मेसेज कर काही कर प्रत्येक वेळेला अपडेट राहा. कालचं लेक्चर आपलं पडलेलं नाही आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची सूचना मला तुम्हाला सांगायचं आहे 12वीचे लेक्चर सुरू झालेले आहेत. ज्या ज्या लेकरांचे ॲडमिशन्स फायनल आहेत त्या लेकरांना असाइनमेंट्स DPP शीट्स नोट्स स्टडी मटेरियल सर्व मिळत आहे. वेळ करू नका आता वेळ जाऊ द्यायचं नाही आहे. एक दिवस महत्त्वाचा आहे. सुट्ट्या आहेत स्वस्त राहू नका अभ्यासाला सुरुवात करा. सुरुवात केली नसेल तर पण मला विश्वास आहे लेकरांना तुमच्यावर मागच्या 10 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही 3 महिने बाकीच्या नॉर्मल विद्यार्थ्याला 3 महिन्यात सुद्धा होणार नाही तेवढं काम तुम्ही केले बेटा. माझ्या विश्वासाला तडा नाही गेला पाहिजे. मला या पुढच्या 2 दिवसात 4 दिवसात 5 दिवसात 10 दिवसात 15 दिवस असेल तर 15 दिवसात एवढं काम पाहिजे की लोकांना नॉर्मल विद्यार्थ्यांना बाकीच्या क्लासच्या विद्यार्थ्यांना 6-6 महिने सुद्धा तेवढं काम झालं नाही पाहिजे. आणि जिथं तुला काही टेन्शन येते कमी पडते वाटते तर मला डायरेक्ट कॉल मेसेज कर. फार टेन्शन असेल तरी मला मी तुला सोल्युशन देईल. पण टेन्शन तर घ्यायचंच नाही बाबा. तुला माहिती आहे आपला पॅटर्न काय आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन एक्झरसाइज एनसीईआरटी मग नंतर वेगळे हे बुक्स घे ते बुक्स घे FDG घे अरेन घे युनिव्हर्सल घे जे पाहिजे ते घे. आपलं बुकलेट आहेतच ते बुकलेट पूर्ण खोडून टाकणे त्यामध्ये एकही क्वेश्चन नाही राहिला पाहिजे जो तुला येत नाही बेटा.
मग बघ मार्क कसे पडतात तुला. तू डोक्यात टेन्शनच घेऊ नको आणि काहीच काळजी करायची नाही. फक्त लक्षात ठेवायचं दिवस माझा, आज दिवसभरात मी काय केले, संध्याकाळी विचार करायचा आणि सकाळी उठल्याबरोबर विचार करायचा की आज दिवसभरात मला काय करायचंय, कशासाठी, लोकांसाठी नाही, स्वतःसाठी मला काय करायचंय, माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला काय करायचंय. अभ्यास करायचा आहे का टाइमपास करायचा आहे. जर टाइमपास करत असेल तर तुझ्या मनाला जसं वाटतं तसं वाग, आणि जर अभ्यास असेल तर मी म्हणतो तसं वाग. मार्क्स नाही पडले मला बोल, पण स्वतःसाठी, स्वतःशी स्वतः प्रामाणिक राहा. जे करशील बेटा ते व्यवस्थित कर, खूप छान कर. आजपर्यंत तू जेवढं भारी करत आलास बेटा, इथून पुढेही मला तीच अपेक्षा आहे आणि तू तेच करशील आणि तुझं यश नक्कीच आहे हे मी सांगतो. मला तुझ्यावर विश्वास आहे, तुझ्या आईबाबांना तुझ्यावर विश्वास आहे. त्याला जाऊ देऊ नकोस. एक एक मिनिट महत्वाचा आहे, वाया जाऊ देऊ नको. मी तुझ्या सदैव सोबत आहे, शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमच्या सोबत आहे, प्रत्येक लेकरांच्या सोबत आहे तुमच्याबरोबर. फक्त मला विचारत चला, अडचण आली विचारत चला, मी आहेच. ठीक आहे, एकदा बघून घे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरंट मेथडने. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल वेगवेगळ्या पद्धतीने कसं असतं तेही सांगतोय. पाय का थोडंसं बाजूला असतं बाळा. झाल्यानंतर आता नेक्स्ट बीट सुरू करतोय. नेक्स्ट बीट म्हणजे त्याच बीट मधल्या 2-3 केसेस आहेत. कोणत्या कोणत्या, एक सॉलिड स्पियर आणि दुसरं होतं स्पेरिकल शेप. आत्ता सांगितलं होतं बाळांनो. पहा समोर आहे की नाही, लगेच आलं की नाही, लिहिण्याच्या आधीच असतं. जादू असते, जादू तर पहा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काढतोय आपण कोणासाठी. एक नंबरला कोण आहे, सॉलिड स्पियर, आणि दुसरं कोण आहे बाबा, स्पेरिकल शेप. सॉलिड स्पियर मध्ये 3 केसेस आहेत आणि स्पेरिकल शेप मध्ये पण 3 केसेस आहेत. पहिल्या केस मध्ये सॉलिड स्पियर घेतला, कांदा असतो, कांदा आहे ना, खाऊन कांदा होईल तो कांदा आहे कांद्याच्या आहे ना, एक तर कुठं इनसाइड, आउटसाइड सरफेसवर किंवा ॲट पॉईंट पी बाहेर कुठे. तर आपण थोडंसं उलट घेऊया, आधी बाहेरचं घेऊ, नंतर वरचं घेऊ, पुन्हा खाली मधलं घेऊ. पहा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल when the body or the point at P point. कुठं आहे तो, P. तिथून या सेंटरचं म्हणजे आपलं जे बॉडीचं मास काय होतं बेटा, कॅपिटल एम. हे स्पियरची रेडियस आर. आता हे सर मध्ये दोन चक्रा काय काढलं, हे डिस्टन्स एक्स आहे, म्हणून एक हे थिकनेस काढली. कांदा असतो ना कांदा, सॉलिड असतो का नाही, सॉलिड स्पियर. प्रत्येक स्पियर हा n नंबर ऑफ लेयर्स पासून बनलेला असतो. म्हणजे जर माझ्याकडे हा स्पियर असेल, याच्यामध्ये अशा 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 असे थर 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 असतो, अशी n नंबर ऑफ लेयर्स असतात. जसं कांदा असतो, कांद्याचं वरचं कव्हर काढा, मध्ये असतोच, पुन्हा काढा, पुन्हा काढा, पुन्हा काढा, पुन्हा काढा, अशा टाईपमध्ये. मग याला म्हणू आपण, हे पहिलं डिस्टन्स x1, दुसरं डिस्टन्स x2, तिसऱ्या लेअरचं x3, चौथ्याचं x4, असं xn पर्यंत. जर मग x1 प्लस x2 प्लस x3 अप टू xn केलं बरोबर असतं. सर्व डिस्टन्सेसची बेरीज बरोबर कॅपिटल आर. कॅपिटल आर हे काय, रेडियस आहे. एवढा कोण सांगत बसा, एवढं कोण लेत बसा, हे तर सगळं बेसिक आहे करा. हे तर एक्स असेल तर हे जे लेयर आहे नाही तर थिकनेस किती बेटा, dx. पी पॉइंट आणि ओ सेंटर मधलं डिस्टन्स काय बेटा, हा. मग या बॉडीचं मास m आणि याचं स्मॉल m. पोटेन्शियल काढायचं, इथून इथपर्यंत आणण्यासाठी लागलेलं वर्क डन. कुणाला, युनिट मास. युनिट मास म्हणजे m इज इक्वल टू किती केजी, 1 kg असतो. जमलं नाही. मग पोटेन्शियल काय असतं बघा, V इज इक्वल टू मायनस मध्ये असतो G कॅपिटल M बाय R.
संपला. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आउटसाइड द स्पियर मायनस gm/r. स्पियरच्या आउटसाइड कुठे बेटा ही आउटसाइड कॅपिटल आर पेक्षा स्मॉल आहे मोठा आहे म्हणजे हे कुठं असणार आहे आउटसाइड. सेम सिच्युएशन जर माझ्याकडे स्पेरिकल शेल असेल, स्पेरिकल शेल मध्ये सुद्धा इफ r इज ग्रेटर दॅन कॅपिटल R म्हणजेच कुठं आहे आउटसाइड द शेल. कुणाच्या बाहेर आहे शेलच्या बाहेर असेल तर पोटेन्शियल काय असतं v इज इक्वल टू मायनस gm/r. बाबू बगरे इथं पण तेच रे इथं पण तेच रे कसं होतंय मायनस gm/r. सर वेगवेगळं का देतात बाबा लक्ष दे. कंडिशन आहे स्पियर असेल शेल असेल काही असेल दोन्हीपैकी काही असेल आउटसाइड जर बॉडी असेल त्यावेळेस पोटेन्शियल काय असतं मायनस gm/r. ओके आता हे आमच्या लक्षात आलं. आउटसाइड बॉडी स्पेरिकल शेलच्या असेल किंवा सॉलिड स्पियरच्या असेल फॉर्म्युला एकच लक्षात ठेवायचा v इज इक्वल टू मायनस gm बाय बेटा r स्मॉल r. ओके आता दुसरा पॉइंट जर दुसऱ्या केस मध्ये इफ दिस डिस्टन्स स्मॉल r इज इक्वल टू r म्हणजे हाच पॉइंट कुठे आला बाबा या ठिकाणी आला दुसऱ्या केस मध्ये. तर मला सांगा सेंटरचा आणि या पॉइंटचा डिस्टन्स किती आहे कॅपिटल R. म्हणजे पोटेन्शियल काय आहे बेटा v इज इक्वल टू मायनस gm बाय कॅपिटल R. बघ रे बाप मायनस gm बाय R. मग आता बाबा इथं झालं कोणासाठी सॉलिड स्पियर साठी कुठं ऑन द सरफेस. इथं इफ r बरोबर कॅपिटल R म्हणजेच बॉडी किंवा पॉइंट ऑन द सरफेस वर आहे का कशावर आहे सरफेस वर असेल आणि सरफेस वर असेल तर पोटेन्शियल माहिती आहे v बरोबर मायनस gm बाय कॅपिटल R. बघ यही काही चेंज होतोय बाबांनो नाही. मग आता हे पॉइंट लक्षात आला आउटसाइड असेल स्पेरिकल शेल साठी आणि स्पियर साठी सेम राहील सरफेस वर साठी सुद्धा काय राहील सेम राहील. फक्त डिस्टन्सेस लक्षात ठेवा सरफेस वर असेल तर त्या स्पियरची रेडियस आणि त्या शेलची रेडियस घ्यायची कॅपिटल R. इथं थोडंसं चेंज होतं काय होत असतं जर तिसऱ्या कंडिशन मध्ये इफ स्मॉल r इज लेस दॅन कॅपिटल R म्हणजे हे जे डिस्टन्स आहे रेडियस ऑफ स्पियर पेक्षा सुद्धा काय बेटा कमी आहे. म्हणजे ही जर तुमची बिचारी कोण असेल रेडियस तर या ठिकाणी पॉइंट घेतलेला आहे P. या P पॉइंटला नाव दिलेलं आहे R. पण आपल्याला हे माहिती आहे हे डिस्टन्स काय होतं x. सर ते जाऊ द्यावं सर मला फक्त हे माहिती पाहिजे या दोघांचं डिस्टन्स काय दिलेलं आहे त्या दोघांचं डिस्टन्स स्मॉल r दिलेलं आहे. कंडिशन आहे स्मॉल r इज लेस दॅन कॅपिटल R म्हणजे तो ती पॉइंट पुढे इनसाइड द स्पियर आहे. जर स्पियरच्या मध्ये असेल तर मात्र लक्षात ठेवायचं v इज इक्वल टू बाबा मायनस gm बाय 2r चा क्यूब इन अ ब्रॅकेट 3r स्क्वेअर मायनस स्मॉल r स्क्वेअर. एक टिपिकल आहे आठवते का इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड द स्पियर 0 नॉन कंडक्टिंग कंडक्टिंग असेल तर 0 नॉन कंडक्टिंग असेल तर अशाच फॉर्ममध्ये आर्किटच्या फॉर्ममध्ये आणि वर r स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. शेल असेल तर हे आउटर रेडियस मायनस इनर रेडियस आउटर मायनस इनर. मग आता हेच असे लक्षात ठेवायचं
जर समजा ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल काढायचं सॉलिड स्पिअरला, आउटसाइड असेल तर मायनस जी एम बाय आर, सरफेसवर असेल तर मायनस जी एम बाय कॅपिटल आर, इनसाइड द स्पिअर असेल तर मायनस जी एम बाय 2r क्यूब कॅपिटल आर क्यूब इन अ ब्रॅकेट 3r स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर. मग काही लेकरांच्या डोक्यात क्वेश्चन आला, सर काय होईल, हे कुठं आहे इनसाइड, पहा हा पॉइंट कुठं आहे इनसाइड स्पिअर, याच्यामध्ये एक पॉइंट होऊ शकतो. नोट करण्यासारखा पॉइंट आहे. हे कुठं आहे बाळांनो इनसाइड. कुणाला असा मूड आला, सर म्हणले ऍट सेंटरला काय असेल, पोटेन्शियल ऍट सेंटर. पोटेन्शियल ऍट सेंटर म्हणजे हे डिस्टन्स काय असेल रे, आर इज इक्वल काय 0. आर इज इक्वल 0 म्हणजे ही टर्म काय होणार आहे 0. बी ऍट सेंटर बरोबर मायनस जी एम बाय 2r क्यूब आणि हे 3r चा स्क्वेअर, हे कटलं हे कटलं म्हणजे व्ही सेंटर बरोबर 3/2 जी एम बाय आहे की नाही. हे जी एम बाय आर, पण हे सर्व कशामध्ये असतं बाळांनो मायनस मध्ये आहे. मग आपण याला असं म्हणू शकतो का, सेंटरचे जे पोटेन्शियल आहे हे 3/2 टाइम्स ऑफ पोटेन्शियल ॲट द सरफेस किंवा आउटसाइड द स्पियर. सेंटरचं पोटेन्शियल. मग याच्यात काही लेकरांना लगेच क्लिक झालं असेल की पोटेन्शियल मॅक्झिमम कुठं असतं, सेंटर ऑफ द स्पियर. स्पियरच्या सेंटरला पोटेन्शियल कसं असतं मॅक्झिमम. मग असं म्हणू शकतो पोटेन्शियल इज मॅक्स ॲट सेंटर. मग मिनिमम कुठं असतं, 2 पॉईंट करायला. पहिला पॉईंट ॲट सेंटर, मॅक्झिमम ॲट इन्फिनिटी, मिनिमम. कोण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट द सेंटर ऑफ स्पियर, सॉलिड स्पियर will be maximum and at the infinity will be minimum. सेम सिच्युएशन बाळांनो इथं पहा. सॉलिड स्पियरच्या स्फेरिकल शेलच्या आउटसाइड असेल तर मायनस जी एम बाय आर मायनस जी एम बाय आर, सरफेसवर असेल तर मायनस जी एम बाय कॅपिटल आर मायनस जी एम बाय कॅपिटल आर. जर इनसाइड द बॉडी असेल तर 3/2 व्ही पोटेन्शियल आउटसाइड किंवा मायनस जी एम बाय 2r क्यूब इन ब्रॅकेट कॅपिटल आर स्क्वेअर 3r स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर. पण याच्यामध्ये मात्र बाबा लक्षात ठेवायचं कंडिशन काय, इफ आर इज लेस दॅन कॅपिटल आर म्हणजेच कुठं असेल इनसाइड द शेल असेल. पोटेन्शियल व्ही इज इक्वल टू मायनस जी एम बाय आर. असं तुमचं काही चुकतंय का, इथं वापस तीच येते मायनस जी एम बाय आर. आता एक कन्क्लुजन आमच्या लक्षात आलं की जर स्पेरिकल शेल असेल तर त्याच्या आउटसाइड मायनस जी एम बाय आर, सरफेसवर मायनस जी एम बाय आर, इनसाइड द स्पियर शेल मायनस जी एम बाय आर. कुठेही असो पोटेन्शियल सेम का, तसं स्पेरिकल शेल हे इक्वी पोटेन्शियल असतं. पोटेन्शियल सेम असल्यामुळं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय राहतं सेम. शेल असल्यामुळं रॅडियल डिस्टन्सेस सेम असल्यामुळं पोटेन्शियल सेम राहतं. लक्षात येते. याच्यात 2 सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात द्या. नोट पॉईंट. पहिला पॉईंट पोटेन्शियल मॅक्झिमम कुठं सेंटर ऑफ द सॉलिड स्पियर, मिनिमम कुठं ॲट इन्फिनिटी. पोटेन्शियल म्हणजे डिस्टन्स जेवढं जास्त असेल पोटेन्शियल कमी. इन्फिनिटी म्हणजे काय डिस्टन्स काय होत आहे मॅक्झिमम.
पोटेन्शियल मिनिमम, सेंटरला डिस्टन्स मिनिमम, पोटेन्शियल मॅक्झिमम. बस बेटा एवढंच लक्षात ठेव. याच्यावर जे न्यूमेरिकल्स ते आता नेक्स्ट पिरियडला बघूया. तब तक के लिए स्टे होम, स्टे सेफ. काही डाऊट्स असतील विचारत चला. पाहून घे बेटा एकदा, लिहून घे एकदा. थँक्यू.